अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। नमस्कार. आज आपण आधुनिक चातुर्मासाच्या कथा ऐकणार आहोत. आपल्या आजीकडून, आपल्या आईकडून आपण चातुर्मासामधल्या अनेक कहाण्या ऐकलेल्या आहेत. त्या केवळ धार्मिक गोष्टी नव्हत्या, तर आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि संस्कार करणाऱ्या संस्कार कथा होत्या. आता काळ बदलला आहे, माणसांचे प्रश्न सुद्धा बदलले आहेत, पण माणुसकी, संयम, कृतज्ञता आणि प्रेम ही मूल्य मात्र अजूनही आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहेत. म्हणूनच शब्द संस्कृती या आपल्या परिवारात पारंपरिक चातुर्मासांच्या कहाणीची शैली जपत आधुनिक जीवनाला स्पर्श करणाऱ्या नव्या कहाण्या आपण ऐकणार आहोत. आज आपली जी पहिली कथा आहे त्या कथेचं शीर्षक आहे अन्नपूर्णेचा घास. श्री गणेशाय नमः. आटपाट नगर होतं. त्या नगरात एक धनाढ्य व्यापारी राहत होता. घरात सुख, संपत्ती, गाड्या, अनेक बंगले, दिमतीला नोकर चाकर सर्व काही होतं. येणारे जाणारे जेवणारे भरपूर लोक असायचे. त्यामुळे अन्नही मोठ्या प्रमाणात शिजवलं जायचं आणि उरलेलं अन्न रोजच्या रोज कचरा पेटीत टाकलं जायचं. त्या व्यापाराची वृद्ध आई हे सगळं पाहत होती. तिला खूप वाईट वाटायचं, पण ती काही करू शकत नव्हती. असेच दिवस सरत होते आणि चातुर्मास सुरू झाला. घर लखलखीत झालं. कुठलाही सणवार आला की आपण घराची स्वच्छता करतो, तसंच त्यांचं घर सुद्धा लखलखीत झालं. तुळशी पुढे सकाळ संध्याकाळ पूजा करून दिवाही लावला जाऊ लागला. संध्याकाळच्या वेळी भजनी मंडळाचे भजन होऊ लागले. वातावरणामध्ये धूप, विविध फुलांचा सुवास दरवळू लागला. दारापुढे सुरेख रांगोळी रोजच्या रोज दिसू लागली. एक दिवस नातवाने आजीला प्रश्न केला, आजी, चातुर्मासामध्ये लोक उपवास का करतात? उपवास केल्याने देवाला आनंद होतो का ग? आजी म्हणाली, अरे, देवाला आपल्या उपाशी राहण्याचा आनंद नसतो. देवाला आनंद होतो तो आपल्या मनातल्या संयमाचा आणि कृतज्ञतेचा. मग आपण कुठलं व्रत करायचं असं नातवानी विचारलं. आजी म्हणाली, मी तुम्हाला एका व्रताची गोष्ट सांगते. या व्रताचं नाव आहे अन्नपूर्णेचा घास. घरातले सगळेच आजीच्या भोवती जमले. आपल्या पूर्वजांनी अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे, कारण आपण जे जेवतो ना, त्या प्रत्येक घासामध्ये अनेक हात असतात. शेतकऱ्याची मेहनत, त्याच्या बैलाचे कष्ट, पावसाची कृपा आणि आईच्या मायेचा हात असतो. म्हणून ताटातला प्रत्येक घास हा देवाचा प्रसादच मानायचा असतो. व्यापारी म्हणाला, अगं आई, थोडं तरी अन्न उरणारच ना ग, एवढं काय त्याच्यात? होय रे, पण पूर्वी एका कोरड्या भाकरीसाठी देवळापुढे लांबच लांब रांगा लागायच्या. आज देवाने भरभरून दिलं ते त्याचं चुकलं का रे? म्हणूनच माणूस अन्नाची किंमत विसरलाय. आजकाल लग्न कार्याच्या बाहेर, हॉटेलच्या बाहेर कितीतरी अन्न फेकलेलं दिसतं. हे तुला योग्य वाटतं का रे? घरात क्षणभर शांतता पसरली. आजी पुढे म्हणाली, चला, या चातुर्मासात आपणही एक व्रत करूया. लागेल तेवढ्याच अन्नाचा स्वयंपाक करायचा. ताटातही जेवढं हवं आहे तेवढंच वाढून घ्यायचं. अन्न उरलंच तर ते फेकून न देता गरजूंना आश्रमामध्ये किंवा देवळाच्या बाहेर बसलेल्या आंधळ्या पांगळ्या लोकांना ते दान करायचं आणि त्यांना तृप्त करायचं. आणि प्रत्येक घास घेण्यापूर्वी मनोमन अन्नदाता सुखी भव असं म्हणायचं. सर्वांना आजीची कल्पना खूपच आवडली आणि सगळ्यांनी त्याला होकारार्थी मानही डोलावली. दुसऱ्या दिवशी काय झालं पाहूया. नातवाने पुन्हा उठून वाढून घ्यावं लागेल म्हणून ताटात जे जास्तीचं अन्न वाढून घ्यायचा ते त्याने आता बेतानेच घेतले. सुनबाई म्हणाली, जरा कमीच वाढलं आहे.
पुन्हा हवं असेल तर मी येऊन नक्की वाढेन. मुलगा म्हणाला, हो आई, आधी ताटातलं तर संपू दे. व्यापाऱ्याला आजीच्या शब्दांची आठवण झाली. या सर्वांच्यामुळे प्रथमच कचरा पेटीत अन्न पडलं नव्हतं. उरलेलं स्वच्छ अन्न गरम करून दुसऱ्या दिवशी वृद्धाश्रमात पोहोचवलं गेलं. काही दिवसानंतर ही बातमी नगरभर पसरली. एका घराने सुरुवात केली तेव्हाच 10 घरं पुढे आली. म्हणून सुरुवात ही दुसऱ्यापासून न करता आपणच नेहमी करावी असं मला वाटतं. व्यापाराचा मुलगा आजीला म्हणाला, आजे, आज सर वर्गात सांगत होते पृथ्वीवर पुरेसं अन्न आहे, पण ते अनेकांना मिळतच नाही. हे मात्र दुर्दैव. होय रे, अन्नाची कमतरता नसते, कृतज्ञतेची कमतरता असते. जिथे अन्नाचा आदर असतो तिथेच लक्ष्मीचा वासही असतो. आणि जिथे अन्न वाया जातं तिथे समाधान सुद्धा घर सोडून निघून जातं. व्यापाराचे डोळे भरून आले. तो म्हणाला, आई, मी आयुष्यभर पैसा कमवला, पण आज तू मला मात्र एका घासाची किंमत शिकवलीस. आजी हसून म्हणाली, चातुर्मास म्हणजे उपवास नाही रे, तर आपल्या सवयींचं शुद्धीकरण करणं, अन्नाचा आदर करणं, भुकेलेल्याला घास देणं आणि परमेश्वरांनी दिलेल्या प्रत्येक कणाबद्दल कृतज्ञ राहणं. हेच खरं अन्नपूर्णेचं व्रत. हे व्रत जो करील त्याच्या घरात नेहमीच समाधान, कृतज्ञता आणि लक्ष्मी सदैव वास करील. अशी ही अन्नपूर्णेच्या घासाची कहाणी. 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण हो. कशी वाटली माझी कहाणी? या कहाणीचा संदेश आपल्या कुटुंबापर्यंत नक्की पोहोचूया. पुन्हा भेटूया अशाच एका आधुनिक चातुर्मासाच्या कहाणीसह. धन्यवाद.